नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली मित्रांनो, या ठिकाणी आरटी ॲडमिशन 2025-26 साठी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आता जे पहिली सोडतमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं यांना मुदत मिळाली आहे की नाही, का वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघू शकता किती ॲप्लिकेशन या ठिकाणी आले होते किंवा सिलेक्शन किती विद्यार्थ्यांचं झालं होतं आणि आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे। जसं की आज 28 फेब्रुवारी आहे, जी पहिली सोडतमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांचा आज प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटची तारीख होती, परंतु आज अपडेट आलेले आहे। त्यापूर्वी आपण थोडंसं बघून घेऊयात की आतापर्यंत किती ॲप्लिकेशन जे आहेत कन्फर्म ॲडमिशन या ठिकाणी झालेले आहेत। जसं की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंबर ऑफ सिलेक्शन जे आहेत 1,01,967 बालकांचं झालं होतं, तर आजपर्यंत फक्त 47,956 विद्यार्थ्यांचा प्रवेश या ठिकाणी निश्चित झालं होतं। जवळजवळ 50% जास्त जागा अजून रिक्त होत्या, म्हणून या ठिकाणी आता जे आहेत पहिली सोडतमध्ये ज्या बालकांचं निवड झालेलं आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांना मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जसं की ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता, या ठिकाणी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/3/2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता जे आहेत 10 मार्च 2025 पर्यंत पहिली निवड यादी जी जाहीर झालेली आहे त्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी देण्यात आलेली आहे। म्हणजे आता दुसरी सोडत जी आहे तर ती 10 मार्च नंतरच या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल। म्हणजे अजून या ठिकाणी जे आहे जवळजवळ 10 दिवस पहिली सोडतमध्ये निवड झालेले बालकांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे जवळजवळ आता भरपूर प्रवेश जे आहेत तर या ठिकाणी कन्फर्म होणार आहे, आणि जे काही कन्फर्म होणार नाही त्या आणि जे काही स्कूलमध्ये व्हॅकन्सी आहेत त्या मिळून या ठिकाणी वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।